नमस्कार. आज भागवत मामा यांचं मुलाचं लग्न आहे, ईश्वर भाऊ नाठे, आणि अतिशय खूप सुंदर असा सोहळा आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत या तुम्ही पण लग्न बघायला. चला तर मग. काय करा आला म्हणा. मालिक आला आपले यमुनाबाई लाठे आणि लताबाई वाघमारे यांचा सुपर डुपर डान्स आपण बघू शकतो मित्रांनो. कोणाला लग्नामध्ये कळशा नाचवायचा असेल तर आपण यांना बोलू शकतो. अतिशय सुंदर असा डान्स त्यांचा आहे. हेच ते नवरदेवाचे वडील आहेत, आमचे भागवत मामा. या ठिकाणी आपण बघू शकतो अतिशय खूप भयानक अशी गर्दी या लग्नामध्ये झालेली होती मित्रांनो. बघू शकतो या लग्नाला नेते मंडळीसुद्धा आलेले आहेत. या गाडीमध्ये आपले सुधाकर राऊत साहेब कोटंबीचे सुद्धा आलेले होते, ते सुद्धा या गाडीमध्ये आहेत मित्रांनो. या लग्नासाठी मोठमोठाले नेते मंडळीसुद्धा आलेले आहे, आपण थोड्याच वेळात बघणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी आज लग्न सोहळा हे बघू शकतो, गावकरी मंडळी असेल मित्रांनो. या लग्नासाठी हे आपलं दत्त मंदिर आहे, हे आपण बघू शकतो. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुली बसलेल्या आहेत. त्या साईडला सुद्धा नवरदेव आता मंदिराच्या समोर नाचत आहे. आणि आजचे जे ब्राह्मण भाऊ आहेत ते आपले दुर्गादास महाराज आपल्या गावातलेच आहेत मित्रांनो. खूप सुंदर अशी लग्न सोहळा पार पाडत असतो त्यांच्या असण्याने, कारण त्यांचा जो आवाज आहे तो खूप अतिशय गोड असा आवाज त्यांचा आहे मित्रांनो. खूप सुंदर मंगलाष्टका म्हणत असतात. या ठिकाणी बघू शकतो किती गर्दी आहे ते आपण. कोण लग्नाला आलेलं आहे मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून धावणार आहोत. हे बघा अजूनसुद्धा नेते मंडळी येत आहेत. या ठिकाणी आपले संदीप भाऊ आणि राजू भाऊ, अक्षता ठाकूर आले आहेत. हे बघा मित्रांनो. बघू शकतो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. नवरदेवाचे वडील, त्यांच्या चेहऱ्यावरती किती हास्य, किती आनंद, किती उत्साह आपण बघू शकतो. या ठिकाणी आमच्या गावातील भगिनी असतील, यमुना या असेल किंवा मग लता या असेल, भरपूर आनंद त्यांनी पण घेतला या लग्नामध्ये. या ठिकाणी आपले पुंडलिक बाबा आपल्या शेबू बाबांना टॉवेल देत आहेत, कारण त्यांनी या लग्नामध्ये हरनुली नाचवली होती. बघू शकतो आपण. या ठिकाणी नवरीकडून जे आलेले साहित्य आहे ते ठेवले आलेले आहे. नवरदेव मंडपामध्ये आलेला आहे मित्रांनो. थोड्याच वेळात मंगलाष्टकांना सुरुवात होणार आहे. आपण बघू शकतो ह्या साईडने सुद्धा पोरींचं प्रमाण खूप जास्त आहे. किती सुंदर असं दृश्य आपण थोड्याच वेळात बघणार आहोत मित्रांनो.
रविवारचा शुभमंगल प्रसंगी ह्या ठिकाणी विवाह संपन्न होत आहे. झाडाशोभा फुलाची, तळ्याशोभा पाण्याची, या कार्यशोभा जनता जनार्दनाची आशीर्वाद देण्याची, ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधली 7 जन्माची. या पुरुषीवरी जोडी सोबते, या पुरुषीवरी जोडी सोबते ईश्वर आणि रविनाची. पूर्व पुण्य असेल गवळी घराण्याची, इंद्रापरी शून सोबते नाथे घराण्याची. सगळे सोयरे इष्ट मंडळी अक्षता पडल्या तुमची आशीर्वादाची. या ठिकाणी ईश्वर आणि रवीना यांचा विवाह संपन्न होत आहे, लग्न संपन्न होत आहे. तर लग्न म्हणजे काय? तर लग्न म्हणजे काय? प्रेम आणि कर्तव्य. प्रेम आणि कर्तव्य संसाराच्या संग्रामात सक्रिय बनून राहणे म्हणजे लग्न. प्रेम आणि कर्तव्य संसाराच्या संग्रामात सक्रिय बनून राहणे म्हणजे लग्न. आध्यात्मिक दृष्टीने विकाराच्या आक्रमणापासून रक्षण करणारा मजबूत केला म्हणजे लग्न. स्त्रीचे समर्पण आणि पुरुषाचे कर्तव्य याची बेरीज म्हणजे संसार. या ठिकाणी ईश्वर आणि रवीना यांचा नाट्य परिवार आणि गवळी परिवार यांच्यातर्फे ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी शुभ मंगल प्रसंगी सहकुटुंब सपरिवारा शुभगीत उपस्थित राहून व जोरात शुभ आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती. गावातील पोलीस पाटील सरपंच आणि ह्या ठिकाणी जमलेले सर्व प्रतिनिधिक मंडळी ह्या शुभ मुहूर्ताला सुरुवात करत आहे. सावधान. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुरं चिंतामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरगदो विगणेश्वरं ओधारं ग्रामे राजन गणपती कुरवं तुम्हे मंगलम. शुभ लग्न शुभ मुहूर्त. सावधान. शुभ मंगल सावधान. संतती संपदा बहुतमा लाभोतही सदगुणा. साधुनी स्थिर परम योग्या पुला बांधाया भूषण. सारे रास जुडी नहे चिकसती कीर्ती करा उज्ज्वल ग्रस्त श्रमातुन देव कुरवं तुम्हे मंगलम शुभ मंगल. सावधान 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 सावधान. नको बहिना वरमाला पहिला वरमाला. श्री रघुवीर कोमल कमल नयनको पहिला वरमाला पहिला वरमाला. हार घातले का? हार घातले ना? हा उदरेने हार लिंगाच्या घरायचा आहे आणि कुलदेवताचे चिंतन करायचं आहे. आता साविधाने सावधानकडे संप्राला भरू बावे सद्गुरु वदा कल्पना कोणी नका हो करू. चिंता वेता कुलदेवताची पुणे कारणी रसा प्रेतीच्या गरजाची सागराचा ध्रुवंत मंगलम शुभ लग्न शुभ मुहूर्त. सावधान. तदेव लग्नम कुचिंत देवम ताराबलम चेतनम तदेवम विद्याबल गबल तदेवम इष्टदेवता कुलदेवता ग्रहदेवता चिंतन की शुभ लग्न शुभ मुहूर्त. सावधान. ब्रह्मज्ञानी चिंतन की शुभ लग्न शुभ मुहूर्त. सावधान. लक्ष्मी नारायण चिंतन की शुभ लग्न शुभ मुहूर्त. सावधान. उमा मैत्र चिंतन की शुभ लग्न शुभ मुहूर्त. सावधान. वधूवरे सावतीचे शुभ लग्न शुभ मुहूर्त. सावधान. वराडी मंडळी सावतीचे शुभ लग्न शुभ मुहूर्त. सावधान. वाजंत्री सावतीचे जय घंटा शब्दाप्रमाणे वाजंत्री जय घंटा शब्दाप्रमाणे शुभ लग्न शुभ मुहूर्त. सावधान. कृष्ण गोविंद हरे मुरारी.
हारे मुरारे विराट नारायण मित्रांनो, आपण आज लग्नाला आलेलो होतो. आपल्या ईश्वर भाऊचं लग्न होतं आणि हे आपले मित्र सुद्धा इथे आपल्याला भेटायला आहे. हे आहेत पुष्पराज पवारी साहेब, हे आपले तुकाबाबा आहेत. इकडे हे भाऊराव भाऊ बसले. मित्रांनो, ईश्वर भाऊचं लग्न उरकून आता आम्ही पेटला आलो होतो. विनोद भाऊ आणि रोशन भाऊ यांनी आग्रह केला होता की आपल्याला चाय प्यायला जायचं आहे. तरी आता आम्ही सर्व पंकज भाऊ वगैरे असतील सर्व पोरं मिळून आम्ही या ठिकाणी चहा पिण्यासाठी आलेले आहोत. आपण बघू शकतो आम्ही सर्व मित्रांनो, उर्वी अमृततुल्य या ठिकाणी आपण आलेलो आहोत. इथे खूप सुंदर असा चहा भेटतो आणि टेस्ट सुद्धा खूप सुंदर आहे. तरी आपण चहा घेऊ आणि कशी टेस्ट वाटते ते बघणार आहोत आपण. या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, अतिशय सुंदर आज हे अमृततुल्य आहे आपल्या पेठ तालुक्यामध्ये. आता आम्ही चहा घेतलेला आहे. इथे आमचे विनोद भाऊ आहेत आणि ह्या साईडला इकडे रोशन भाऊ, तसेच मित्र परिवार पंकज असेल, तिकडे साहिल आहे, कोपऱ्यामध्ये इकडे पवन भाऊ आणि वरती चहा दुकानदार आहे. मित्रांनो, या ठिकाणी उर्वी अमृततुल्य पेठ या ठिकाणी सुंदर असा चहा आणि एकदम किती रुपयाला आहे भाऊ? 6 रुपये. 10 रुपये. अरे मित्रांनो, 10 रुपयाला चहा आहे. तरी तुम्ही पण या, सुंदर असा चहा आहे आपल्या ठिकाणी. बघू आता कसं लागतो ते. मित्रांनो, आमचा चहा पिऊन झालेला आहे. खूपच सुंदर आणि सुंदर चहा या ठिकाणी आम्हाला प्यायला भेटला. तरी आपण बघू शकतो चहा पिऊन झाल्यावरती आपल्या पवन भाऊनी एक थंड्याची बॉटल घेतली होती. आता पवन भाऊ थंडा पिऊन राहिले आहेत. मित्रांनो, आपण बघू शकतो आणि भावाचं दुकान आहे मित्रांनो, उर्वी अमृततुल्य आहे. तरी तुम्ही सुद्धा या ठिकाणी या. काय एकदा नक्की भेट द्या. आणि एकदा नक्की भेट द्या आपल्या भावाला. इथे चहा पिण्यासाठी सर्वांनी नक्की आवर्जून या. मित्रांनो, आता आपण आपल्या गावी जाणार आहोत. तरी आता आहे ना गाडी? आमच्या सर्व बाईक मित्र परिवारांनी आणलेले आहेत आणि या बाईक वरती बसून आम्ही आमच्या गावाला जाणार आहेत. तरी मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. गुड नाईट.